सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 142 मराठी कथा. तर यापूर्वीच सगळे भाग आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर आता डॉक्टर रोहितनं ऑपरेशन थिएटर मध्ये म्हणजे ओटीचे कपडे चढवले. हातात सॅनिटायझर चोळत असताना त्याचे डोळे समोरच्या काचेतून आत बेडवर असलेल्या पल्लवीकडे होते. तिचा तो निष्पाप चेहरा आणि आता वेदनेने मिटलेले डोळे पाहून डॉक्टर रोहितच्या कपाळावर काळजामध्ये चर्र झालं होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःच्या डोळ्यांतील पाणी पुसलं आणि मनात एक मोठी भिंत उभी करून स्वतःला पक्के केलं. आता त्याला पल्लवीला पती म्हणून नाही तर तिचा जीव वाचवणारा डॉक्टर म्हणून ऑपरेशन थिएटर मध्ये उतरायचं होतं. तो जड पावलांनी आत गेला. मॉनिटर्सचे बीप बीप आवाज रुग्णालयाच्या त्या शांत खोलीत घुमत होते. डॉक्टर रोहितने हातात सर्जिकल ब्लेड घेतलं, पण अचानक त्याचे हात थरथरू लागले. आजवर शेकडो गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या त्या निष्पाप डॉक्टरांची बोट आज स्वतःच्या पत्नीला समोर पाहून गोठून गेली होती. डॉक्टर रोहितला हाताखालचा एक को डॉक्टर म्हणला, युअर हार्ट रेट इज गोइंग अप, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. आपण सर्जरी करूयात का? शेजारी उभे असलेला असिस्ट डॉक्टरनं काळजीनं विचारलं. डॉक्टर रोहित एक डोळे मिटून पल्लवीला भूल दिली होती. ती शांत झाली होती. तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे पाहताना डॉक्टर रोहितचं मन नकळत काही महिने मागं गेलं, जुन्या आठवणीच्या दुनियेत गेलं. त्या दिवशी बाहेर पावसाची संततधार सुरू होती. पल्लवी किचन मध्ये चहा बनवत होती आणि डॉक्टर रोहित चोरून तिच्याकडे पाहत पाठीमागून तिथे आला होता. त्याने हळूच तिच्या कमरेवर हात घालून जवळ तिला ओढलं होतं. पल्लवी अचानक झालेल्या या स्पर्शाने लाजली. तिचा गोरा मोरा चेहरा गुलाबी झाला होता. ती म्हणाली, डॉक्टर रोहित, काय हे? अहो, मॉम डॅड बाहेर आहेत ना, कोणीतरी बघे, सोडा मला. ती खोट्या रागानं म्हणाली होती. बघ, तो म्हणाला, बघू देत ना मग. स्वतःच्या बायकोला जवळ घ्यायला कुणाची परवानगी लागते का? डॉक्टर रोहितनं तिच्या गालावर ओठ टेकवत म्हटलं होतं. पल्लवीने चहाचा कप बाजूला ठेवून डॉक्टर रोहितच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं होतं आणि त्याच्या शर्टची बटनशी बोटांनी खेळवत म्हणाली होती, डॉक्टर रोहित, आयुष्यभर काही झालं, कितीही मोठं संकट आलं तरी माझा हात तुम्ही कधी सोडू नका हा. तेवढ्यात डॉक्टर रोहित, अहो, ब्लड प्रेशर ड्रॉप अप होतोय, आपल्याला लगेच ऑक्सिजन घ्यावा लागेल. असिस्टंटच्या या वेगातील आवाजाने डॉक्टर रोहित आठवणीच्या दुनियेतून एका झटक्यात बाहेर आला, भानावर आला. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला आणि पल्लवीच्या हातावर पडला. जणू तो तिला मूक शब्दात सांगत होता, पल्लवी, मी तुझा हात कधीच सोडणार नाही. डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावर आता कमालीचे गांभीर्य आले होते. त्याला त्याच्या डॉक्टरकीचा संयम पार तुटत चालला होता. तब्बल 3 तास डॉक्टर देवासारखा पल्लवीच्या जीवासाठी त्या रक्ताच्या गाठीशी लढत होता. इन्फेक्शन खूप जास्त होतं, पण डॉक्टर रोहितनं आपल्या संपूर्ण कौशल्याचा वापर करून तो ब्लड क्लॉट यशस्वीपणे बाहेर काढला. दुसरीकडे बाहेर कॉरिडॉरमध्ये डॅड आणि मॉम काळजीत फेऱ्या मारत होते. देवाजवळ पल्लवीच्या प्राणाची भीक मागत होते. तितक्यात लॅब असिस्टंट धावतच तिथे आला. त्याच्या हातात पल्लवीच्या रक्ताच्या सॅम्पलचा सविस्तर केमिकल रिपोर्ट होता. डॉक्टर रोहित आता आत असल्याने तो रिपोर्ट डॅडच्या हातात देण्यात आला. काही वेळाने ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद विझला. डॉक्टर रोहित बाहेर आला. त्याने चेहऱ्यावरचं मास्क काढलं. त्याचे डोळे थकले होते, पण त्यात पल्लवीचा जीव वाचवल्याचं समाधान खूप मोठं होतं. मॉम डॅड धावतच पुढे आले. डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावर आलेलं हलकं हसू आणि तो म्हणाला, शी इज सेफ मॉम, सर्जरी यशस्वी झाली आहे, आपली पल्लवी धोक्याच्या बाहेर आहे. हे ऐकताच मॉमने थेट डॉक्टर रोहितला मिठीच मारली आणि डॅडने सुटकेचा निश्वास टाकला. पण डॅडच्या चेहऱ्यावर पल्लवीला वाचवल्याचा आनंदापेक्षा एक वेगळंच भीतीचं आणि संशयाचं सावट होतं. डॅडने डॉक्टर रोहितला बाजूला घेतलं आणि तो लॅब रिपोर्ट त्याच्या हातात दिला. ते म्हणाले, रोहित बेटा, हे बघ,
पल्लवीच्या गर्भाशयात अचानक एवढी मोठी गाठ, रक्ताची गाठ कशी तयार झाली याचं कारण या रिपोर्टमध्ये आहे. हे वाचून माझे पाय धरणीलाच टेकलेत बेटा. डॅडचा आवाज थरथरला होता. रोहित पण घाबरला आणि डॉक्टर रोहितनं घाईघाईने रिपोर्टवर नजर टाकली. जसा त्याने तो मेडिकल रिपोर्ट वाचला तसे त्याचे डोळे संतापाने आणि धक्क्याने मोठे झाले. पल्लवीच्या रक्तात एक अत्यंत घातक आणि दुर्मिळ औषधांचं अतिप्रमाण म्हणजे ओव्हरडोस आढळून आले होते. हे औषध सामान्य माणसाला मिळत नाही. हे शरीरात अंतर्गत रक्तस्राव म्हणजे इंटरनल ब्लिडिंग घडवून आणण्यासाठी दिलं जातं. याचा अर्थ पल्लवीला अचानक हा त्रास झालेला नाही डॅड. तिला गेल्या काही दिवसांपासून कोणीतरी हळूहळू हे विषारी औषध देत होतं. तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात होता. डॉक्टर रोहितनं रागाने मुठी आवळून घेतल्या. त्याच्या डोळ्यात आता अंगारे सुटू लागले होते. हॉस्पिटलच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये आता पल्लवीच्या जीवावर उठलेल्या एका मोठ्या आणि भयंकर कटाचा वास त्याला येत होता. त्याला लगेच क्लिक झालं. हे नेमकं कुणी केलं असेल? कारण सुरेखाच होती जी तिच्यावर जळत होती आणि त्याच्यावर पण जळत होती. तो रिपोर्ट हातात धरून डॉक्टर रुहीच्या तोंडून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला होता. सुरेखाचं नाव घेताच त्याच्या डोळ्यात रक्ताची नळी उतरली होती. कपाळावरच्या शिरा ताटल्या गेल्या होत्या. रागाने त्याचे संपूर्ण शरीर थरथरू लागलं होतं. डॅड आणि मॉमने डचकून डॉक्टर रोहितकडे पाहिलं आणि म्हणाले, सुरेखा? रोहित बोटा, तू काय बोलतोयस? सुरेखाचा या सगळ्यांशी काय संबंध? मॉमने गोंधळून विचारलं. डॉक्टर रोहितनं तो रिपोर्ट डॅडच्या हातात दिला आणि म्हणाला, डॅड, पल्लवीच्या रक्तात जे केमिकल सापडले ना, ते कोणतं साधं सुद्धा औषध नाही. ते एक विशिष्ट प्रकारचं अँटी कोआगुलिंट जे फक्त मोठ्या मेडिकल रिसर्च लॅबमध्ये किंवा आमच्यासारखा कार्डियल डॉक्टर्सच्या देखरेखीखाली मिळतं. आणि तुम्हाला आठवतंय, काही दिवसांपूर्वी सुरेखा आम्हाला भेटायला म्हणून घरी आली होती. तेव्हा तिने पल्लवीशी गोड बोलून तिला विचारलं होतं आणि स्वतःच्या हाताने बनवलेला काढा आणि काही गोळ्या दिल्या होत्या. आठवतंय का? तर डॅड म्हणाले, आणि हो. पण डॅडच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांचे डोळे विस्फाटले आणि ते म्हणाले, हो, मला आठवतंय. सुरेखा आली होती की पल्लवीला थकवा येतोय म्हणून तिची चौकशी करण्यासाठी आणि तिच्या आरोग्यासाठी घरगुती औषधं आणली होती तिने. ते औषध नव्हतं डॅड, ते स्लो पॉइझन होतं. डॉक्टर रोहितच्या आजारावर आजचा आवाज फाटला. सुरेखा आपल्या घरातून निघून गेली, पण जाता जाता पल्लवीच्या गर्भाशयात हा मृत्यूचा सापळा रचून गेली होती डॅड. तिला पल्लवीला मारायचं होतं आणि त्यापेक्षाही जास्त तिला माझ्या डॉक्टरकीवर आणि आपल्या संपूर्ण परिवारावर घाला घालायचा होता. मॉमने तोंडावर हात ठेवला आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण का रोहित बेटा? तिने आपल्या पल्लवी सोबत असं का केलं? पल्लवीने तसं तिचं कधी वाईटही चितलं नव्हतं रे. मग ती अशी का वागली आपल्या पल्लवी सोबत? आता मॉमच्या मनात हजारो सवाल होते आणि रोहित म्हणाला, कारण अपमान मॉम, बदला आणि अपमान. मी मिळालो नाही याचा बदला घेत होती ती पल्लवी सोबत. आणि डॉक्टर रोहितने भिंतीवर जोरात मूठ आदळली. त्या दिवशी जेव्हा तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि आपण तिला घरातून हाकलून लावलं, डॅडने तिची लायकी दाखवली होती. तो अपमान ती पचवू शकली नाही मॉम. मी तिला नकार दिला, तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, म्हणून तिनं हे सर्व काही केलंय. तिच्या डोळ्यात आणि डोक्यात एक फक्त सुडाची आग जळत होती. तिला माहिती होतं की पल्लवी हा माझा, तुमचा, आपल्या सगळ्यांचा जीव आहे. पल्लवीला संपवलं की आपण सगळे जिवंतपणे मरणार, हे त्या नागिनीला चांगलंच ठाऊक होतं मॉम. त्याच्यामुळेच तिने हा डाव रचला आणि आपल्या पल्लवीला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर रोहितचा संताप आता अनावर झाला होता. ज्या हातांनी काही वेळापूर्वी पल्लवीचा जीव वाचवला होता, त्याच हातांच्या मुठी आता सुरेखाचा हिशोब चुकता करण्यासाठी आवळल्या गेल्या होत्या. तिने खूप मोठी चूक केली मॉम. डॅड, पल्लवीच्या जीवाला आणि तिच्या आणि माझ्या आयुष्याला हात लावून तिने स्वतःच्या विनाशाला आमंत्रण दिले डॅड. एक डॉक्टर म्हणून मी आज पल्लवीला मृत्यूच्या दारातून परत आणले.
पण पण एक नवरा म्हणून मी सुरेखाला आता सोडणार नाही डॅड. डॉक्टर रोहितचे डोळे आता सुडाच्या भावनेने खूप लाल झाले होते. डोळ्यात रक्त उतरलं होतं आणि मनात फक्त आणि फक्त राग भरला होता. तो तरातरा हॉस्पिटलच्या बाहेर पडण्यासाठी निघाला, पण डॅडने धावत जाऊन त्याचा हात धरला आणि म्हणाले, रोहित बेटा थांब. रागाच्या भरात कोणतंही चुकीचं पाऊल उचलून कायदा कायदा हातात घेऊ नकोस. आधी पल्लवीला शुद्धीवर येऊ दे, मग बघू काय करायचंय ते. पण आता डॉक्टर रोहितच्या मनात आता फक्त सुरेखाचा तो कपटी चेहरा आणि पल्लवीचा वेदनेने विवळणारा आवाज घुमत होता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये डॉक्टर रोहितचा तो रुद्र अवतार पाहून वातावरण कमालीचं तापलं होतं. डॅड रोहितला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात कॉरिडॉरच्या टोकाकडून वेगाने येणाऱ्या पावलांचा आवाज सगळ्यांना आला. तर तो आवाज सगळ्यांना ओळखीचा वाटत होता आणि सगळ्यात पुढे वाड्यावरून आलेला शिवम होता. त्याच्या चेहऱ्यावर कधीही न पाहिलेली चिंता आणि राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या पाठोपाठ कामावरून कामातून धावतच आलेला चैतन्य होता. अतुल, सचिन सगळे आले होते आणि त्याच्या मागे पल्लवीची आई, माहेरची माणसं रडत रडत देवाचा धावा करतच धावतच आली होती. पल्लवीला ऍडमिट केल्याची बातमी गावात आणि वाड्यावर वाऱ्यासारखी पसरली होती. तिच्या तब्येतीची पण चौकशी करण्यासाठी बरेच जण येऊन गेले होते आणि हे ऐकताच सगळे आपले हातातले काम सोडून तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. डॉक्टर रोहित, काय झालंय माझ्या पल्लवीला? कशी आहे ती? पल्लवीच्या आईने धावतच येत त्यांच्या मॉमचा हात धरला आणि विचारलं. त्यांचा हात भीतीने कापत होता. तिला अचानक काय झालं? सकाळी तर नीट बोलत होती माझ्याशी. आईला असं म्हणून रडू कोसळलं होतं. शेवटी आई होती ना. मॉमने पल्लवीच्या आईला जवळ घेतलं आणि धीर देण्याचा प्रयत्न केला. शांताबाई, सांभाळा स्वतःला. आपली पल्लवी ठीक आहे आणि डॉक्टर रोहितने तिची सर्जरी केली. आता ती धोक्याच्या बाहेर आहे. सर्जरी हा शब्द ऐकताच शिवम पुढे आला. त्याने डॉक्टर रोहितच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपल्या समोर केलं. शिवमचा आवाज आता जड झाला होता. डॉक्टर रोहित, नक्की काय झाले? तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना? मग पल्लवीवर सर्जरी करण्याची वेळ आली का? लपवू नका प्लीज. सगळं काही आम्हाला सांगा. आमच्यापासून काय झालंय, कशाने झाले, कुणी केले की असंच झाले ते सगळं सांगा. डॉक्टर रोहितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात अजूनही सुरेखाबद्दलचा तो राग जळत होता. त्याने डॅडच्या हातात असलेला तो लॅब रिपोर्ट शिवमच्या हातात दिला आणि ते म्हणाला, शिवम पाटील, पल्लवी आजारी पडली नाहीये. तिला आजारी पाडलं गेलंय. तिच्यावर विषप्रयोग झालाय. शिवम पाटील, डॉक्टर रोहितने दातावर दात घासून सांगितलं आणि सगळेजण ओरडले. काय? डॉक्टर रोहितचे ते शब्द ऐकताच तिथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची आता जमीनच सरकली होती. चैतन्य, अतुल आणि सचिन एकमेकांकडे पाहून धक्काच त्यांना खाऊन गेले होते. ते विषप्रयोग? कुणाची एवढी हिंमत झाली? चैतन्यने रागाने पुढे येत विचारलं. त्याचे डोळे लाल झाले होते आणि डॉक्टर रोहित शांत पण तितक्याच भयानक आवाजात त्यानं नाव घेतलं. सुरेखा. सुरेखाने केलं हे सगळं. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या नागिनीने पल्लवीच्या खाण्यात स्लो पॉयझन दिले. तिने पल्लवीच्या गर्भाशयात रक्ताची गाठ निर्माण करण्यासाठी हे सर्व केले. जर आज वेळेवर शस्त्रक्रिया झाली नसती तर कदाचित मी पल्लवीला गमावला असतो. आणि पल्लवी, डॉक्टर रोहितला पुढचं काही बोलणं आता सुचेनाच झालं होतं. हे ऐकताच पल्लवीच्या आईने थेट जमिनीवरून ठिया मांडला. अगो बाई ग, काय करावं लागतंय हे माझ्या निष्पाप पोरीच्या जीवाला. उठली होती का ती डायन? काय बिघडवलं होतं माझ्या पल्लवीने तिचं? आईने कपाळावर हात मारून घेत असं म्हणून रडायला सुरुवात केली. शिवमच्या हातातील तो रिपोर्ट रागाने चुरगळला गेला. वाड्याच्या
वाड्याचा रॉयल शेतकरी असलेला शिवम आता शांत राहणाऱ्यांपैकी तर नव्हताच. त्याच्या कपाळावरची शीर रागाने थरथरू लागली होती. जसा विक्रमचा डाव सगळा उधळून लावला होता तसा पल्लवीच्या जीवावर उठलेला सुरेखाचा डाव पण ते उधळून लावणार होते. त्याने अतुल आणि सचिनकडे पाहिलं आणि म्हणाला, अतुल, सचिन, गाडी काढा. शिवमचा आता आवाज इतका कठोर झाला होता की संपूर्ण कॉरिडॉर मध्ये तो थरथरत होता. त्या सुरेखाला वाटलं असेल की ती पल्लवीला मारून सहज निसटून जाईल. तिला अजून वाड्याची ताकद या शिवमचा राग माहित नाहीये. डॉक्टर रोहित आणि चैतन्यने आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाला, बरोबर आहे शिवम दादा. गावात राहून आपल्या घराच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तीवर हात टाकण्याची हिंमत तिने केलीच कशी? आज तिचा हिशोब चुकता करावाच लागेल. पण दादा, आपण कायदा हातात घ्यायचा नाही ते बघण्यासाठी मी आहे ना. हा. आणि अतुल आणि सचिन होकारार्थी मान हलवत म्हणाले आणि ते मागे फिरणार तितक्यात डॉक्टर रोहितनं शिवमला थांबवलं आणि शांत होत्या तो आणि तो म्हणाला, थांबा शिवम पाटील. डॉक्टर रोहित समोर आला. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता. पल्लवी माझी बायको आहे. तिच्या शरीरावर झालेली एक जखम तिने भोगलेली आहे. प्रत्येक वेदना मी जवळून पाहिल्यात. सुरेखाला तिच्या कर्माची शिक्षा मी स्वतः देणार आणि ती शिक्षा कायदेशीर असेल की माझ्या पद्धतीने हे आता मीच ठरवणार. असं म्हणून रोहित हॉस्पिटलच्या आतमध्ये गेला. हॉस्पिटलच्या त्या वातावरणात आता फक्त दुःख उरलं नव्हतं तर सुरेखाच्या विनाशाची आणि सुडाची एक मोठी ठिणगी पडली होती. वाड्याची आणि गावातील ही सगळी मर्द माणसं आता पल्लवीसाठी एकत्र आली होती. पण चैतन्य म्हणाला, हे तुम्ही कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. त्यासाठी मी आहे ना. डॅडी सगळ्यांना शांत करत म्हणाले, चैतन्य बरोबर बोलत आहे. आणि सगळे जण पल्लवीला पाहून गेले. पण डॉक्टर रोहितनं एक क्षण सुद्धा पल्लवीला स्वतःच्या नजरेपासून दूर केलं नव्हतं. जवळपास 6 तासांच्या नंतर पल्लवीची ती भूल उतरली होती. तिनं हळूच डोळे उघडले तर तिला तिच्या हातांवर उबदार स्पर्श जाणवत होता. तो होता डॉक्टर रोहितचा. सकाळी ती आता सकाळची ती बेशुद्ध झाली. आता रात्र झाली होती. तरी आताशी रात्रीचे जवळपास 11 वाजले होते आणि तिला तेव्हा शुद्ध आली होती. त्याने मॉम डॅडला आईला जबरदस्तीने घरी पाठवले होते. पण शिवम आणि अतुल बाहेरच होते की कितीही काही केलं तर लहानपणाची ती जीवाभावाची मैत्रीण होती ना. मग आज संकटाच्या वेळी सोडणार तर नव्हते. प्रियाने एकदा फोन केला उशिराने. ती म्हणाली, ओहो, मला एकदा त्यांना बघायचं आहे. तर तो म्हणाला, हो दाखवतो हा. असं म्हणून व्हिडिओ कॉल केला. तर आता डॉक्टर रोहित तिच्या हातावर डोकं ठेवून झोपला होता आणि ती शुद्धीवर आली होती. त्यालाच खूप प्रेमाने पाहत होती. आता मनात खूप सारे प्रश्न होते पण विचारण्याची हिंमत तिच्यात नव्हती. तो आत गेला तर तिनं फक्त आवाज करू नकोस शिवम असं डोळ्यांनीच खुणावलं. खरंच किती नितांत प्रेम होतं ना दोघांचं. एकमेकांना थोडासा सुद्धा त्रास झाला तरी सहन होत नव्हतं. आणि अगदी शिवम आणि प्रियासारखं नितांत आणि निस्वार्थ प्रेम होतं ते. पण एकदम रॉयल होतं ना. आणि आता अशातच सगळं व्यवस्थित झालं होतं. चैतन्यने पण सुरेखा आणि विक्रमला चक्क 2.5 वर्षांची सजा सुनावली गेली होती कोर्टाकडून. आणि इकडे शिवमची ही 2 काळजाच्या तुकड्यांचा पहिला वाढदिवस पण जवळच आला होता. शिवमने 2 दिवस आधी सगळा मित्रपरिवार मैत्रिणी आपली भावकी बोलून घेतलं होतं. अस्मिला तर आधीच आलीच होती पण यावेळी चैतन्य पण मागे नव्हता. तो सोबतच आला होता. आपल्या बायको सोबत म्हणजे अस्मी सोबतच. तर डॉक्टर रोहित मुजुमदार यांनी तर पल्लवीला जवळपास 3 महिन्यांच्या मोठ्या रेस्ट नंतरही परवानगी दिली नव्हती घरातून बाहेर पडण्याची सुद्धा. तर पल्लवी रुसून बसली होती आणि ती किचन मध्ये काहीतरी काम करत होती. डॉक्टर रोहित आता पहिल्यासारखा इमर्जन्सी केस स्वतः न घेता रात्री त्या शक्यतो टाळायचाच. पण गरज असेल तर जातही होता. पण आता परवानगी नव्हती.
परवानगी नव्हती ना डॉक्टर साहेबांची दिलेली, नाहीतर पल्लवी मॉम डॅड सोबतच आजच गेली असती 2 दिवस आधी वाड्यावर. पण नाही, त्यांचे चष्मीस परवानगी देतच नव्हते. म्हणून आपल्या पल्लवीबाई रुसून किचन मध्ये सूप बनवत होत्या अहोंसाठी. रुसल्या होत्या तरी चष्मीसची काळजी खूप घ्यायच्या. पण आता हे त्याला माहित होतं की मॅडम जरा चिडल्या आहेत आणि रुसल्या पण आहेत. पण तरीही तो खूप प्रेमाने म्हणला, पल्लू बेबी, अगो झाले असेल तर माझं सूप आण ना. तर ती जोरात ताट आपटून काही न म्हणता सूप त्याच्या समोर टेबलावर तिनं ठेवला. तर तो परत एक सिप घेत म्हणला, बेबी यात मज्जा नाही आली ग, काहीतरी मिसिंग आहे. आणि झालं, मॅडमला वाटलं खरंच मिसिंग आहे. म्हणून तोच चमचा हातात घेतला. पीत म्हणाले, काहीतरी नाही, सगळं तर ठीक आहे ना. मग काय मिसिंग आहे आता? तर तो पुन्हा तसंच करत म्हणला, ओ खरंच की, आता सगळं ठीक आहे. पण ते तू प्रेम मिसिंग केलं होतं ना. असं म्हणून तिला स्वतःच्या मांडीवर बसून घेतलं. तर ती जर लटक्या रागाने म्हणाली, जा, मला मला नाही बोलायचं, सोडा. तर तो तिचे ते सोनेरी केस बाजूला सावरून तिच्या कानावर एक चावा घेत म्हणला, बेबी बोलणार तर मी पण नाही, जस्ट फॉर लव्ह अँड लव्ह. हेच तर मी हे हेच तर मी. असं म्हणून ती त्याचा एक हात हळुवारपणे स्वतःच्या उघड्या कमरेवर ठेवून हळूच दाबत त्याच्या छातीवर पाठ टेकून म्हणली, बेबी प्लीज ना, आपण जाऊयात ना वाड्यावर. तो म्हणला, नो नो बेबी, हे लाडागोडी नाही जमणार. पण आता खूप दिवस झाले ना, दोघे पण जवळच नव्हते ना. तर ती त्याला कानात हळूच काहीतरी म्हणाली. तर डॉक्टर रोहित हसून तिच्याकडे पाहत तिच्या खांद्यावर ओठ टेकवत म्हणाला, बघेन हा, मला जर तुझं जे सरप्राईज आहे ते आवडलं तर नक्की विचार करेन. तर ती म्हणाली, नक्की ना, मग जायचं ना आपण वाड्यावर. मग 5 मिनिटात रूम मध्ये या ना. असं म्हणून त्याच्या गालावर एक किस करून रूम मध्ये निघून गेली. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.